Hello friends, in my recent video, we have seen importance of having routine or well-planned day. आपण दिनचर्येचे महत्त्व काय असते हे तर समजलो, पण त्यासोबतच आपणास मनुष्य जन्मात वेळ ही एक अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे हे देखील समजले. म्हणूनच मी आशा करते की तुम्ही सर्वांनी देखील तुमच्या दैनंदिन कार्याचे परीक्षण अर्थात ॲनालिसिस नक्की केले असेल. I am assuming here that you must have analyzed your daily routine. So, let's move ahead. तर मित्रांनो, आपण सर्वांचा आपल्या एज ग्रुपनुसार अर्थात वयानुसार कॉमन रूटीन ऑलमोस्ट ठरलेलाच असतो. जसे की 6 ते 16 या वयात असलेल्या मुलांचा वेळ शाळेत जाणे, गृहपाठ अर्थात होमवर्क करणे, क्लासेसला जाणे, खेळणे, खाणे, झोपणे इत्यादी कामात जात असतो. 16 ते 22 या वयात असलेल्या मुलांचा वेळ कॉलेजात जाणे, थोडा वेळ अभ्यास करणे, हिंडणे, फिरणे, TV मोबाईल पाहणे, खाणे व झोपणे यांसारख्या कामात जातो. 22 नंतरच्या एज ग्रुपमधल्या व्यक्तींचा मॅक्सिमम वेळ नोकरी व्यवसायात आणि दुसऱ्या सांसारिक व सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यतीत होत असतो. तुम्ही जेव्हा तुमच्या दिनचर्येचे ॲनालिसिस केले असेल तेव्हा तुमच्यातील बहुतेक लोकांना हा प्रश्न नक्कीच पडला असावा की खरंच आपण आपले जीवन सार्थकी लावतोय का? आणि जर नसेल पडला तर आज हा प्रश्न तुम्ही स्वतःला नक्की विचारायलाच हवा. जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवाल. पण जर ह्या प्रश्नाचे उत्तर नाही असे असेल तर आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये फेरबदल करण्याची आवश्यकता आहे हे समजून चला. फेरबदल करायचा आहे म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला काय करायचे आहे ते आता आपण समजून घेऊयात. तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला तुमच्या दैनंदिन कार्यातून कोणतेही काम कमी करायला सांगणार नाही आहे. त्याऐवजी मी तुम्हाला काही गोष्टी किंवा काही सवयी ॲड ऑन करायला सांगणार आहे. Meaning, you need not to remove any task from your to-do list. Instead, you just need to add few more crucial habits or tasks in your routine. त्या हॅबिट्स कोणत्या असतील ते पाहूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत हा विचार नक्की करा की तुमचा सध्याचा रुटीन तुम्हाला तुमच्या जीवनात सार्थकी लावण्यास सहाय्यक ठरतोय की नाही. आणि हो, ह्या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकच असायला हवे. So, be honest with yourself. Okay? See you again in my next video. Take care. Bye bye. Jai Shri Krishna.